कॉर्पोरेट कव्हर मध्ये प्लॅन दिलाय तर त्याच्यामध्ये काय काय कव्हर होतं, जसं की कंपन्यांमध्ये कॉर्पोरेट कव्हर दिला जातो हेल्थ इन्शुरन्सच्या माध्यमातून, पण असं पाहायला मिळतं तो 3 लाख 5 लाख रुपयाचाच असतो. आणि अशा वेळेला जर त्या व्यक्तीने स्वतःचा 5 लाख रुपयाचा काढलेला आहे आणि जर समजा त्याला कुठच्या तरी मेडिकल इमर्जन्सीला सामोरं जावं लागलं आणि तिथे खर्च आला 5 लाख रुपये, त्याच्या कंपनीचा 3 लाखाचाच आहे आणि स्वतःचा 5 लाखाचा आहे, तर इथे तो व्यक्ती पहिला कॉर्पोरेट कव्हर त्याच्यातून घेऊ शकतो आणि उरलेला जो पेमेंट करायचा आहे त्याच्यासाठी तो त्याचा पर्सनल कव्हर ज्या कंपनीकडून घेतलेला आहे त्यांनाही तो अप्लाय करू शकतो, क्लेम साठी सबमिशन करू शकतो. हे खूप जणांना माहिती नाहीये. खूप जणांना वाटतं कुठून तरी एकाच ठिकाणून करावं लागतं, तर तसं नाहीये. तुम्ही जर व्यवस्थितरित्या IRDAIच्या साईटवर बघितलं तर कॉर्पोरेट कव्हर बरोबर तुम्ही तुमच्या पर्सनल कव्हर त्या पद्धतीने घेऊ शकता. त्यामुळे मी सांगेन ज्यांना कंपनीने खूप बेसिक कव्हर दिलेलं आहे तर एकदा चेक करा की कंपनीने आपल्याला जो कॉर्पोरेट कव्हर मध्ये प्लॅन दिलाय तर त्याच्यामध्ये काय काय कव्हर होतोय, त्याचा सम एश्योर्ड किती आहे आणि सोबतीला स्वतःचाही एक पर्सनल असणं गरजेचं आहे. जर अशी इमर्जन्सी तुमच्या बाबतीत घडली तर तुम्ही दोन्ही ठिकाणून क्लेम घेऊ शकता.